त्याच्यानंतर लक्ष द्या बे डोंबळे, त्याच्यानंतर काय सांगू बे, हां त्याच्यानंतर महाराष्ट्रावर येतो. ठीक आहे, तर आता लक्ष द्या महाराष्ट्र. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातले उंच शिखर विचारते. आता MPSC गेले पोली. ठीक आहे, MPSC पहिली सिंगल लाईन प्रश्न, महाराष्ट्रातील उंच शिखर खालीपैकी कोणती? महाबळेश्वर, सप्तशृंगी, कैसूबाई, हरिश्चंद्र. अबे डोंबड्या बंद झाले ढोबर प्रश्न. आयोग विचारते महाराष्ट्रातील उंच शिखराचा क्रम. ठीक आहे, उतरत्या क्रमाने योग्य क्रम लावा. घे शकून मग बंदे माहीत पाहिजे बे, आकडे नसले तरी चालते. ठीक आहे, उंच शिखर क्रमानं पहिले 5 तरी माहीत पाहिजे. मग आता सोडवायचे कसे? ठीक आहे, आता आले समजा. अमाय बाई मी आता 2च पाठ केले होते, पहिलं आणि दुसरं. हो आत्ता कसं हो घेन ना मग. ठीक आहे, आता लक्ष द्या बे. ठीक आहे, महाराष्ट्रातील उंच शिखर मला पाठ करायचे आहे, तर एक शब्द लक्षात ठेवा बे. आता ठीक आहे, कसा मी हसतो. काय म्हणलं? कसा मी हसतो. अरे सर ये तो 1 नंबर प्रोग्राम हो गया जी. मग काय जी बे, कसा मी हसतो. ठीक आहे, आले पुरे उंचीनुसार कसा मी हसतो. ठीक आहे, सर लयच खतरनाक आहे तुम्ही. ठीक आहे, मी तर खतरनाक आहे, माझ्यापेक्षा तुम्ही खतरनाक आहे. ठीक आहे, समजलं का? तर महाराष्ट्रातील उंच शिखर लक्षात कशी ठेवायची? लक्ष द्या बे डोंबडे हो, महाराष्ट्रातील उंच शिखर कशी लक्षात ठेवायची? तर महाराष्ट्रातील उंच शिखर लक्ष द्या बे, महाराष्ट्रातील उंच शिखर. ठीक आहे, क म्हणजे कैसूबाई. ठीक आहे, लक्ष द्या बे, क म्हणजे कैसूबाई. अहमदनगर जिल्ह्यात. ठीक आहे, अहमदनगर जिल्ह्यात एक ठीक आहे धरण आहे. त्या धरणाच्या बाजूला गेले तर तुम्हाला कैसूबाई उंच शिखर दिसते. ठीक आहे, तर कोणतं जी सर खडकवासला आहे का? भुसकाडून मारीन त्या खडकवासला पुण्यात आहे. ठीक आहे, कोणतं वय सांगा पटकान, मी नाही सांगत, ठेकाणा घेतला आहे बंदास. ठीक आहे, तर त्या धरणाच्या बाजूलेच आहे कैसूबाई, नगर जिल्ह्यात. ठीक आहे, नगर आणि ठीक आहे त्या पुणे जिल्ह्याच्या बॉर्डर आहे बहुतेक. नगर जिल्हा, पण नगर जिल्हा मारायचा. क म्हणजे कैसूबाई. सा म्हणजे साल्हेर, नाशिक जिल्ह्यात आहे. साल्हेर नाशिक. ठीक आहे, पुणे जिल्ह्यात आहे. लक्ष द्या बे, पुणे जिल्ह्यात आहे. साल्हेर नाशिक जिल्ह्यात आहे, नाशिक. ठीक आहे, कैसूबाई नगर. मी म्हणजे महाबळेश्वर. ठीक आहे, महाबळेश्वर उंच शिखर आहे, सातारा. ठीक आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र. ठीक आहे, ह फॉर हरिश्चंद्र. ठीक आहे, स फॉर सप्तशृंगी. तुम्हाला माहित असेल नाशिकला आहे सप्तशृंगी देवीचं अर्ध देवस्थान, माहित असेल तुम्हाला. ठीक आहे, अर्ध पीठ. ठीक आहे, त्याच्यानंतर तो म्हणजे ठीक आहे, तो म्हणजे तोरणमाळ. ठीक आहे, झाले बे खतम. काय त्याच्यात झालं ना बे, उंचीनुसार पुरे. ठीक आहे, जर तुम्हाला ठीक आहे खालून वरती विचारले तर इथून पण नावा, आणि उतरता क्रम विचारला तर इथून इकडे पण नावा, चढता विचारला तर इथून इकडे पण नावा. कसा मी हसतो असा. ठीक आहे, जमलं का नाही? कसा मी हसतो, छान हसतो का नाही? महाराष्ट्रातील उंच शिखराचा क्रम होय. काय होय? क्रम होय. महाराष्ट्रातील उंच शिखराचा क्रम बरोबर जमव जा. तिथं का डोंबडेवर चुकवलं, कुचकतो धरून. मी आणि तुम्ही आहे. ठीक आहे, तर PSI STI असे प्रश्न येते. ठीक आहे, आता आयोगाने एकदा काय विचारलं माहिती आहे का? महाराष्ट्रातील उंचीनुसार दुसरं पर्वत शिखर कोणतं? मग ठीक आहे, पुन्हा आपलं जे लक्ष द्यावे, पुन्हा आपलं जे हे सह्याद्रीची रांग आहे याचं खास वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, याचं खास वैशिष्ट्य आहे. स्क्रीनशॉट काढायचं, काढून घ्या कोण. ठीक आहे, अशी उंच शिखर आहे आणि त्याच्यावर असं टेबल लँड आहे. टेबल लँड म्हणजे असं उंच अशी शिखरत आहे एकदम टोको, पण वरतं असा जो आपला टेबल असते ना असा, आणि वरतं बसाले जागा. ठीक आहे का नाही? टेबल लँड. तर शिवाजी महाराजांचे जे जे किल्ले बांधले आहे ते टेबल लँडवर बांधले आहे. मग विचारते टेबल लँडसाठी खाली कोणती पर्वतरांग प्रसिद्ध आहे? टेबल लँडसाठी सह्याद्रीची पर्वतरांग प्रसिद्ध आहे डोंबडे हो, पश्चिम घाटात. ठीक आहे, ज्याच्यावर प्रचंड टेबल लँड आहे. टेबल लँड पाहायचं असेल तर पाचगणीले जा. महाबळेश्वरच्या खालतं पाचगणीचं टेबल लँड आहे. टेबल लँड म्हणजे असे 2-3 फुटबॉल एवढी जागा राहते, फुटबॉल खेळता येईल. तर त्या पाचगणीले हॉर्स रायडिंग राहते, हॉर्स रायडिंग तगडक 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 तगडक, आणि खालतं खाई आहे.
ठीक आहे. तो सांगते इकडला दोर ओढ जा, नाही तर खाईत घेऊन जाईन घोडा. घोड्याला माहीत राहते तू अनट्रेन आहे, नाही नेत तो खाईत कुणीकडे घोडा, काही लोड नाही घ्यायचं. ठीक आहे. तर आता हे जे आहे काय म्हणलं, हे जे आहे लावून घेऊन नाही आहे बे मी, नाही लावून समजान लेको. ठीक आहे. 90 थोडंसं म्हणजे पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही येत. तर आता लक्ष द्या. तर टेबल लँड हे वैशिष्ट्य आहे आपल्या. ठीक आहे. पश्चिम घाटात सह्याद्रीचं. तर पश्चिम घाटाची रांग दमनगंगा नदीपासून सुरू झाली तर कन्याकुमारीपर्यंत आहे. हिच्यात लक्ष द्या बे, हिच्यात लक्ष द्या. हिच्यात तीन ठीक आहे, हिच्यात 3 पर्वतरांगा आहे. एक सह्याद्रीची, एक निलगिरीची आणि एक अण्णामलाईची. ठीक आहे. तर अण्णामलाईतलं उंच शिखर आहे आणि पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर आहे अण्णाईमुडी. ते मुडीच राहते, अण्णाईमुडी. काय म्हणलं, अण्णाईमुडी. तर बरोबर लक्षात ठेव जा. महाराष्ट्रातलं उंच शिखर कैसूबाई, सह्याद्रीतलं उंच शिखर कुद्रेमुख कर्नाटकात आहे. कुद्रेमुख हे इथं आहे. सह्याद्री कर्नाटकात घुसली आहे, कुद्रेमुख. ठीक आहे. हे इथं आहे आपलं, इथं आहे आपलं. ठीक आहे. हरिश्चंद्र पर्वतरांगेत. आणि निलगिरीतलं उंच शिखर तुम्ही सांगा. ठीक आहे. सगळेच मायाबरोबर जाऊ नका पाच जाऊ. तर हे असे, ठीक आहे, हे जे असे, ठीक आहे, तुम्हाला उंच शिखर सांगितलं. प्रश्न, ठीक आहे, भारतातलं उंच शिखर K2 गडवी नाष्टिंग. भलंही आपल्यापाशी नाही आहे, माल दुसऱ्यापाशी जरी असेल तर आपला समजायचा. सह्याद्रीतलं उंच शिखर, ठीक आहे, सह्याद्रीतलं उंच शिखर, ठीक आहे, 2600 काही मीटर आहे. ठीक आहे. हे 2611 का काहीतरी आहे. ठीक आहे. अण्णाईमुडी हे इथं आहे, अण्णाईमुडी. ठीक आहे. मग निलगिरीतलं आहे. ठीक आहे. मला सांगा तुम्ही कोणता आहे, सांगा ना बे. इथं काय याच्यात सांगा ना मॅसेज बॉक्समध्ये. ठीक आहे. मॅसेज टाका ना. सह्याद्रीतलं निलगिरीतलं उंच शिखर, सह्याद्रीतलं कुद्रेमुख आणि सह्याद्रीतलं महाराष्ट्रातलं कैसूबाई. मग आता साधा सोपा प्रश्न विचारते का ठीक आहे, पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत आहे. अबे हे वरची उत्तर डोंबड्यो आणि खालची दक्षिण. आता दक्षिणेकडे वाढली आहे म्हणजे पश्चिम घाटाची उंची इकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत आहे. समजलं का? कारण सर्वात उंच शिखर जे आहे अण्णामलाई पर्वतरांगेतलं अण्णाईमुडी, त्याची उंची जास्त आहे. तर ऑब्विसली इकडून असं वाढत गेला आहे. इकडून महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरपासून तिथं संपला. इथं दमनगंगा नावाची नदी आहे महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरवर, तिथं त्याची सीमारेखा आहे. त्या दोन्ही याच्यावरून, ठीक आहे, त्या दोन्ही सीमेवरून, महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरून दमनगंगा नावाची नदी आहे. त्या नदीपासून सुरू झाला सह्याद्री. ठीक आहे. तर आता लक्ष द्या बे. ठीक आहे. त्याच्यात मी सांगून देतो, लय आहे सांगण्यालायक, काही संपत नाही. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. एवढे पोट्टे बे काऊन का कमरेला. ठीक आहे. तर आता लक्ष द्या बे. तर हे कोकणाचा, लक्ष द्या बे, ह्या कोकणाचा समुद्र किनारा आणि असा ह्या एकादमानं सह्याद्री वाढला आहे. ठीक आहे. लक्ष द्या बे. असा एकादमानं सह्याद्री वाढला आहे. तर जो ह्या अरबी समुद्र होय, ह्या अरबी समुद्र, लक्ष द्या बे, महाराष्ट्राचा ह्या किनारपट्टीचा भाग होय, ह्या अरबी समुद्र होय. काय होय? अरबी समुद्र. लक्ष द्या बे, ह्या अरबी समुद्र होय. ठीक आहे. हे जे सह्याद्री आहे, या सह्याद्रीचा इथचा जो भाग आहे, ठीक आहे, हे सह्याद्री ह्या उंच आहे अशी. हे सह्याद्री, ह्या सह्याद्रीच्या खालचा भाग, ठीक आहे, अरबी समुद्राला जो किनारपट्टीले भाग लागून आहे, महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक भाग, कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि दख्खनचं पठार. तर ह्या ज्या कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे ह्या एवढा, ठीक आहे, याचं खास वैशिष्ट्य आहे, ह्या 2 तुकड्यात विभागल्या गेल्या. जो समुद्राला लागून आहे तो उंचावरून खालता आहे, म्हणून याले खालता आहे, म्हणून याले खलाटी म्हणते. अबे इतकं सोपं आहे का बे हे बे. ठीक आहे. का म्हणलं, लक्ष द्या बे, ह्या भाग सह्याद्रीच्या टेकडीपासून खालताय, सगळ्यात खालताय, म्हणून याले खलाटी म्हणते. आणि ह्या भाग वरताय, ह्या भाग वरताय, याले वलाटी म्हणते. वलाटी म्हणजे वरचा आणि खलाटी म्हणजे खालचा. जमते. ठीक आहे. काय लोड नाही घ्यायचं बाबा, प्रेमानं घ्यायचं. कोणतीही गोष्ट प्रेमानं घेतली बरोबर होते. ठीक आहे. तर जो, ठीक आहे, कोकण किनारपट्टीचा समुद्राला लागून जो भाग आहे एकदम चिपकून 15 ते 20 किलोमीटरपर्यंतचा, तिथून 20 ते 30 किलोमीटर. ठीक आहे. एक कुठं 90 किलोमीटर आहे, कुठे 130 किलोमीटर. सर्वात जास्त उल्हास नदीपाशी कोकण मोठा आहे.
ठीक आहे, 130 किलोमीटर. तर तिथं 20-30 किलोमीटरचा जो ठीक आहे समुद्राला लागून भाग आहे त्याला खलाटी म्हणते. तिथून असा वरत गेला मग ठीक आहे. मुंबई नेतानी असं अशी गाडी ट्रेन चढत जाते मग सुरू होते ठीक आहे नाशिकपाशी अगरबम सह्याद्री. तर जो सह्याद्रीला एकदम चिपकून भाग आहे ठीक आहे त्याला म्हणते कोकणाकडला त्याला वलाटी आणि जो समुद्राला लागून आहे त्याला म्हणते खलाटी. खालचा खलाटी आणि वरचा वलाटी. सोपं सोपं आहे काय की नाही. आणि इथं जागाच नाही ना बे. हे या इथून सुरू झालं ह्या रपकन सह्याद्री आहे. इथून पावसाचं पाणी पडलं का पत्त 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 रप्प 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 समुद्रात. म्हणून तीव्र उताराच्या नद्या आहे कोकणात. कोकणातल्या नद्या तीव्र उताराच्या आहे. वैशिष्ट्यच आहे. काहून तर जागा कमी आहे. रपकन अशी उगम पावली भर्र अमय बाई आलाय का समुद्र भर्र आलाय का समुद्र भर्र अशी गेली का लगेच तर तयारच राहते. ये ये करतो दरवाजावर लगेच भरकन आला का लगेच लगेच समुद्र येते. म्हणून इथं ठीक आहे लगेच असं सह्याद्रीची घाट आहे. इथं जागाच कमी आहे म्हणून इथं तीव्र उताराच्या नद्या आहे ठीक आहे. कोकणातल्या नद्याचं वैशिष्ट्य आहे आखूड नद्या, तीव्र उताराच्या नद्या, प्रचंड वेगवान नद्या. काहून तर जागाच नाही आहे ना बे खेळायला असं